हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लवचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव भाग 69. मीराला विचारांच्या ओघात रॉकी आठवला आणि सोबत रॉकीचं जाणं. त्यानंतर अचानक शंतनूने तिला हक्काने फोन कॉल करून बोलावणं देखील आठवलं तिला. ती त्याला भेटायला गेली तर अक्षरशः रडत होता तो. किती हर्ट झालेला तो त्याच्या जाण्याने. तिला तो सगळाच प्रसंग आठवला आणि रॉकीचं त्याच्या आयुष्यातलं महत्त्वाचं स्थानही आठवलं. एक क्षणाला काहीतरी क्लू मिळाल्यासारखी ती उठूनच बसली. हो, शंतनूला हे असंच काहीतरी दिलं तर म्हणजे तो खुश होईल. पण मी डॉगी तर नाही देऊ शकणार. कॅट दिली तर हां, हे बेस्ट राहील. तिनं सिद्धार्थला लागलीच मेसेज करायला घेतला. हे सिद्धार्थ, ऐक ना, उद्या शंतनूच्या बर्थडेला जाताना तेवढं क्यूटचं किटन घेऊन जाशील? मी ना पैसे देईन त्याचे. आय थिंक हेच बेस्ट गिफ्ट असेल त्याच्यासाठी आणि त्याला आवडेलही. चल, गुड नाईट. मला सांग काय होतंय. म्हणत ती ऑफलाईन आली आणि निदान मी नाही तर किटन तरी त्याच्यासोबत राहील. त्याला एकटं वाटणार नाही. शिवाय एक माझी आठवण म्हणूनही ते त्याच्याकडे राहील या विचाराने मीराला समाधान वाटू लागलेलं. एक काम झाल्याच्या खुशीत तिनं डोळे मिटले आणि तिला झोप लागून गेली. आज शंतनूचा बर्थडे होता. मग काय, मीराने खास त्याच्यासाठी छान मेसेज तयार केला होता. तुझ्या स्वप्नाळू डोळ्यांतील स्वप्ने रोज फुलू दे. तुझ्या हास्याची कळी सदैव अशीच खुलू दे. लागो ना नजर तुझ्या यशाला इतकी उत्तुंग भरारी घे. तुझे यशाचे पंख पाहून गरुडालाही लाजू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप मोठा हो आणि नेहमी खुश रहा, हीच तुला मनपूर्वक शुभेच्छा. तिने त्याला बर्थडे विशचा मेसेज सेंड केला आणि त्याच्या रिप्लायची वाट पाहू लागली. आणि पुढच्या सेकंदाला त्याचा रिप्लाय आला, जणू काही तो तिच्याच मेसेजची वाट पाहत असावा. थँक्स डिअर. यू मेड माय डे मीरा. आय एम सो लकी दॅट आय हॅव सच अ गर्ल अँड फ्रेंड ऑल्सो. लव यू मीरा. बट आज भेटलीस तर जास्त आनंद होईल मला. आय नो तू सरप्राईज देणार असशील. आय एम वेटिंग डिअर. त्याचे ते रिप्लाय वाचून तर तिचे डोळेच भरून आले. जस्ट बी हॅपी फॉर एव्हर, मीरानं मेसेज केला. धूसर होत जाणाऱ्या अक्षरातही तिने त्याला टाईप करून पाठवलं. बाय द वे, आता आई ओरडेल, जाऊन आवरते. बाय. भरलेले डोळे पुसून तिनं शेवटचा त्याला मेसेज केला आणि ऑफलाईन होत आवरायला गेली. शंतनू, ए यार थोडं बोल ना मीरा. मीरा. ती ऑफलाईनही गेली होती. सकाळची वेळ आहे. ऑफकोर्स तिला काही म्हणून उपयोग नाही आहे. पण भेटेलच ना ती आज. कुठे जाणार आहे? मनाशी म्हणत त्याने तिने पाठवलेला मेसेज पुन्हा वाचला. तो तिने त्याच्यासाठी खास तयार केला असणार. त्याला ते आपोआपच कळालेलं. आणि ती खुशी तर काही औरच होती. तोही त्याचं ब्लँकेट बाजूला करत गालात ब्राईट स्माईल घेऊन आवरायला निघून गेला. इकडे मीराला खूप वाईट वाटत होतं. शंतनूला भेटायची तर मनापासून इच्छा होती. शिवाय त्याचा पहिला आणि शेवटचा बर्थडे मिस होणार. हो, तिला तो त्याचा बर्थडे शेवटचाच वाटत होता. सकाळपासून वैजू, शुभ्रा आणि सायलीचे हे मेसेज येत होते आणि ती यायला नाही बोलते यावरून तिला समजावायचा त्यांचा खूप प्रयत्न चालू होता. पण घरातूनच बाहेर जायची परवानगी मिळत नव्हती त्याला. ती तरी काय करणार होती? तिचं खरं तर घरातच लक्ष लागत नव्हतं. त्याच्या बर्थडेचं सेलिब्रेशन दुपारचंच ठरलेलं म्हणजे मीरासाठीच त्यांनी ती वेळ ठरवलेली. दुपारच्या 12 वाजता बर्थडे सेलिब्रेशन सुरू करणार होते. न राहून तिचं घड्याळातही कितीतरी वेळा लक्ष गेलं असेल. ती आपली शरीरानेच घरात होती. तिचं मन मात्र तिच्या मैत्रिणी आणि शंतनूच्या बर्थडे भोवतीच फिरत होतं. मीरा आईला मदत करत होती. कुठं पडलेली भांडी घास तर धुवायचे कपडेच भिजव नाश्ता कधीच झालेला. तिचा अयशस्वी प्रयत्न चाललेला मनाला कामात गुंतवण्याचा. पण तिला कुठं माहीत होतं की हे सगळं एवढं सोपं नाही आहे. आणि एक क्षणाला डोअरबेल वाजली. बाबा तर कधीच ऑफिसला निघून गेले होते. आता कोण आलं असेल? मीरा, जागं बघ कोण आलं या वेळेला, आई म्हणाली. मीरा खिन्न मनाने डोअर उघडायला आली. डोअर उघडलं आणि पाहते तर दरवाजामध्ये सिद्धार्थ होता. त्याला तिथं त्या क्षणाला पाहून तिला एक मनाला आनंद झाला आणि दुसऱ्या क्षणाला भीती वाटून गेली.
सिद्धार्थ, तू? हो, मी. का? आणखी कोणी येणार होतं का? तो मुद्दाम बाहेर पाहत म्हणाला. तिला क्षणभर वाटलं हा शंतनूलाही घेऊन आलाय की काय, आणि तीही वेड्यासारखी बाहेर टाचा उंचावून पाहू लागली. अगं ए, मी एकटाच आहे, कोणाला पाहत आहेस? तो हळूच बोलून हसला. बाहेर मीरा कोणाशी तरी बोलते पाहायला आई बाहेर आली. पाहते तर सिद्धार्थ. सिद्धार्थ बेटा, तू? हो आंटी. अगं हात तरी येऊ दे मला. आंटी, हे बघा, मला घरात ही ये म्हणत नाहीये. हिला शिकवलं नाही का तुम्ही? तो आत येत म्हणाला. अरे ये ना, ये ना आत. मीरा, जा पाणी आण. आई ही त्याच्या या बोलण्यावर हसली. हो म्हणत ती आत किचनमध्ये निघून गेली. बाय द वे, आंटी कशा आहात? मी छानच. आणि तुझे आई बाबा कसे आहेत? आई बाबा ठीकच आहेत एकदम आंटी. आणि तुमच्या हातचा मसाले भात अगदी ऑसम हा, अजूनही आठवतोय. तो म्हणत होता एवढ्यात मीरा पाणी घेऊन आली. ओ, तुझ्या अजूनही लक्षात आहे, थँक्यू. आईही हसली. मीराने सिद्धार्थसमोर पाण्याचा ग्लास केलेला. त्याने तो घेऊन एक घोट पिला आणि पुन्हा तिच्याकडे दिला. पण आज तू इकडे, काही काम होतं का मीराकडे? आईने विचारलं. अहो हो आंटी. पण हे काय? ए मीरा, तू आवरलं नाहीस? माझा मेसेज नाही पाहिलास का, आवरून ठेव मी येतोय म्हणून? तो असं म्हणाला आणि मीरा गडबडली. ती आईकडे पाहू लागली. अगं फोनकडे लक्ष देत जा. आंटी, तिची खास मैत्रीण वैजूचा बर्थडे आहे. तुम्हीच सांगा, असं कोण करतं? ती तोंड बारीक करून बसली आहे. शेवटी मी तिला बोललो मी घेऊन येतो मीराला. सांगा काय चुकलं? नाही चुकलं काहीच नाही, पण अरे, आई पुढं म्हणणार एवढ्यात सिद्धार्थ म्हणाला. काय झालं आंटी? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, तसं काही नाही. ती बोलली होती मैत्रिणीचा बड्डे आहे म्हणून, पण आई मीराकडे पाहू लागली तसं मीरा खाली पाहू लागली. मग तेच तर. अगं आता बघत काय बसली आहे, जा ना आवर, सिद्धार्थ मीराला म्हणत होता. आणि ती घाबरून पुन्हा आईकडे पाहू लागली होती. तू पण असणार आहेस का सोबत सिद्धार्थ? आईनं विचारलं. हो आंटी, अहो आमचा ग्रुप आहे आणि मीरा माझी बेस्ट फ्रेंड, तिच्यासाठी काही करू शकतो मी. सिद्धार्थ ओव्हर करत होता तसं मीराने जरा त्याच्याकडे रागानेच पाहिलं. आता रागाने काय पाहतेस माझ्याकडे? तुझ्याचसाठी आलोय मी. तुमच्या दोघींची मैत्री माहीत नाहीये का मला? मीरा, सिद्धार्थ आहे सोबत ना तुझ्या? मग जातो. आणि कधी येणार तू माघारी? हो मीरा, जा, पण जास्त वेळ लावू नको हा. आणि सिद्धार्थ, तूच सोडशील हा तिला घरी? मला काहीच हरकत नाही, तो हसत म्हणाला. आई, मी खरंच जाऊ? मीरा आता कुठे अडखत विचारत म्हणाली. हो जा, पण काही गोष्टी लक्षात ठेवचे, आई म्हणाली. हो थँक्स आई, ती म्हणाली. आणि हो, इतकी छान फ्रेंड आहे तुझी, मग कधी घरी का घेऊन नाही आलीस तिला कधी? अगं नाही आले, मीरा ओशाळून म्हणाली. ती नेक्स्ट टाईम घेऊन येईल ना आंटी, त्यात काय एवढं. आणि आता आवरणारच का मीरा? हो आलेच, म्हणून ती मनोमन खुश होऊन बेडरूममध्ये गेली. काहीच वेळात आवरलं आणि मीरा बाहेर आली. ती आवरून बाहेर येताच सिद्धार्थ तिला पाहतच उभा राहिला. चला येतो आंटी. चल मीरा. हो आई, आलेच मी, म्हणत दोघंही बाहेर आले. पाठोपाठ आईही आली. सिद्धने बाईक स्टार्ट केली आणि मीरा त्याच्या मागे बसली. बाईकने काहीच क्षणात वेग पकडला. आई नजरेआड झाली. मीराला मात्र सिद्धार्थचे किती आभार मानावेत तेच कळत नव्हतं. त्याचं बोलणं अगदीच मिश्किल असं, कधी कधी नको तेव्हा मस्करी ऐकून चीड यावी असं वाटायचं. पण त्याच्यामुळे आज तिला शंतनूचा बर्थडे अटेंड करायला मिळणार होता. किती सहज त्याने एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला. ती मनातून खुश होती. बाईक थांबली ती पेट शॉपसमोर. दोघंही उतरले आणि शॉपमध्ये गेले. सांग ना त्यांना, तुला कुठलं मांजर घ्यायचं आहे? मला काहीच माहीत नाही त्यातलं, ती प्रश्नार्थक नजरेने त्याला पाहत म्हणाली. तसा तो हसला. इट्स ओके, आम्हाला एक क्यूटचं मांजर दाखवा, तो हसत तिला तिरकस पाहत म्हणाला. असं बोलण्याचा रोग तिला बरोबर का आला, तसं तिने त्याला फटका मारला. तीही खळखळून हसली. शेवटची कधी हसलेली तिलाही आठवतच नव्हतं. त्यामुळे हसता हसताच मध्येच गंभीर झाली. ही आहे पर्शियन किटन, हिची प्राईज आहे 5,000.
5,000 प्राईज ऐकून तिचे डोळेच विस्फारले. तो शॉपकीपर आणखी वेगवेगळ्या चांगल्या जातीची मांजरांनाही दाखवत होता. त्यांची किंमत त्यापेक्षाही जास्त होती. तसं मीराने सिद्धार्थला हातातला पकडून हळूच बाजूला ओढलं. हे सिद्ध, राहू दे मांजर. मांजर कॅन्सल. अगं का आता काय झालं? अरे पैसे किती सांगतोय तो, इतके पैसे माझ्याकडे नाहीत. डोंट वरी, पैशाची काळजी करू नकोस, मी आहे ना. पण ते 5,000चं आहे. हा ठीक आहे ना, आपल्या शंतनूलाच द्यायचं आहे. ऐक ना, माझ्याकडे खरंच एवढे पैसे नाही आहेत. त्यात बाबांनी सांगितलं इथून पुढे जॉब पण करायचा नाही. सो मीरा, इट्स ओके. 1 मिनिट थांब म्हणत तो पुन्हा तिला घेऊन शॉपकीपरकडे आला. हे 5वालं 4,000ला द्या ना प्लीज, सिद्ध म्हणाला. शॉपकीपर आधी बार्गेनिंग करायला तयारच नव्हता, पण सिद्धार्थ आणि मीराने गळ घालून त्याला तयार केलं. अखेर एक क्यूट मांजर घेऊन ते शंतनूच्या घरी जायला निघाले. शंतनूच्या गेटमधून बाईक आत आली आणि मीराने ते मांजरीची टोपली खाली साईडला ठेवली. ते छोटूसं पिल्लू ऑलरेडी झोपलेलं. दोघंही आत जायला निघणार तर मीराने सिद्धार्थला अडवलं. सिद्ध, थांब ना, हे पकड आणि कुठेतरी लपव हा तात्पुरतं. ती मांजराची टोपली त्याच्या हातात देत म्हणाली. ओके मॅडम, जो हुकूम म्हणत तो पुढे जायला निघाला आणि त्याच्या हाताला पुन्हा ओढ लागली. आता काय, अजून काही राहिलंय का? तो नेहमीसारखा हसत म्हणाला. सिद्ध, थँक्यू सो मच. तू नसतास तर मला नाही वाटत मला यायला मिळालं असतं म्हणत एकदम ती त्याला बिलगली, जे की त्यालाही अनपेक्षित होतं. सिद्ध मात्र तिच्या अनपेक्षित बिलगल्याने क्षणभर हरवलाच होता. वरती खाली गेट उघडण्याचा आवाज आलेला तसं शंतनूने धावत येऊन त्याच्या खिडकीतून नेमकंच खाली पाहिलेलं. पाहतो तर मीरा आलेली पाहून त्याला प्रचंड आनंद झालेला, पण एकाएकी ती सिद्धार्थला बिलगल्याचं पाहून त्याला थोडं कसंसच झालं. तसं तर कोणाला आपल्या प्रेमिकेला असं दुसऱ्याच्या मिठीत पाहायला आवडलं असतं, पण पुढच्या क्षणाला त्याला मीराचं बोलणं आठवलं. सिद्धार्थ फक्त माझा मित्र आहे शंतनू, त्याची जागा ना तू घेऊ शकतोस ना तुझी जागा तो घेऊ शकतो. आणि पुढच्या क्षणाला मनातलं वैफल्य झटकून तो खाली धावतच जायला निघाला. त्याच्या मीराला तो कित्येक दिवसांनी जे भेटणार होता. आजचा पार्ट इथंच संपलाय. पुढच्या भागात पाहूया शंतनूचा बर्थडे कसे सगळेजण सेलिब्रेट करतायत आणि मीरा आणि शंतनूमधली दुरी कमी होतीये का आणखी वाढतीये. तर चला भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा ट्रू ब्युटी ऑफ लव्ह. कथा आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.